रुद्रांशचं आवरलं आणि त्याला शाळेत पाठवलं आणि आम्ही निघालो. आज आहे सोमवार आणि आज आम्ही निघालो आहोत निर्वांगी येथील नंदिकेश्वराच्या दर्शनाला. आमच्या गावापासून जवळच असलेल्या निर्वांगी या ठिकाणी श्री नंदिकेश्वराचं मंदिर आहे. तर असं सांगितलं जातं की जेव्हा महादेव ध्यानमग्न असायचे तेव्हा पार्वती नंदीच्या कानामध्ये जे सांगायची ते महादेवापर्यंत पोचायचे. तेव्हा महादेवाने नंदीला एक वर दिला होता की जो कोणी नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा सांगेल तर ती महादेवापर्यंत पोचते व त्याची इच्छा पूर्ण होते. तर असे हे नंदिकेश्वराचे जागृत देवस्थान आहे. नीरा नदीच्या काठावरती हे मंदिर आहे. तर इथं मंदिराच्या समोर खूप मोठी नंदीची मूर्ती आहे आणि गाभाऱ्यामध्ये स्वयंभू अशी महादेवाची पिंड आहे. नंदीच्या नावावरून या ठिकाणाला नंदिकेश्वर या नावाने ओळखले जाते. तर आमच्या इकडे नंदोबा म्हणून ओळखले जाते. सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये आम्ही दर्शन घेतले आणि माघारी निघालो. घरी आल्यानंतर जेवण बनवलं. तर जेवणामध्ये मसाला शिमला मिरची आणि चपाती बनवली. आणि आज आहे सोमवार, तर आहोंचा उपवास आहे. तर त्यांच्यासाठी ते म्हणाले की मला खिचडी नाही खायची. त्यामुळे येता हे आम्ही भाजणीचं पॅकेट आणलं होतं आणि त्यांच्यासाठी ही भाजणीची थालीपीठ बनवली. तर ही मी पहिल्यांदाच बनवत आहे. तर मी घरी तयार पीठ करून बनवते, पण विकतच्या पिठाची पहिल्यांदाच बनवली होती. आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी ही बटाट्याची भाजी बनवली. पण आमच्या रुद्रांशला खायची खिचडी, तर त्याच्यासाठी खिचडी पण बनवली. आणि हे सगळं बनवून होईपर्यंत कालची राहिलेली कपडे मी मशीनला लावली होती. तर ती आत्ता धुवून झाली आहेत. तर ती मला घालायची आहेत सुकायला. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.